लोकसभेच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहे आणि सर्वांचीच उत्सुकता जी आहे ती ताणल्या गेली आहे आणि अशामध्ये जे उमेदवार आहेत ते देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून उद्याच्या मतमोजणीसाठी त्यांना ज्या आवश्यक सूचना आहेत त्या देण्यात व्यस्त आहे. आपल्यासोबत चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार जे आहे प्रतिभा धानोरकर ते सध्या सोबत आहेत. प्रतिभाताई, कशा प्रकारे आता कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जातात आणि काय सांगितलं उद्याच्या मतमोजणीबद्दल विशेषतः? नाही, आता आम्ही एक औपचारिकता म्हणून जे काही आमचे सगळे काउंटिंग एजंट आहे त्यांना या ठिकाणी बोलावलं आहे, कारण मतदारसंघाचं अंतर हे फार जास्त आहे आणि आर्णीसारख्या ठिकाणून सकाळी 6 वाजता सगळे एजंट पोहोचणं शक्य नसल्यामुळे आज त्यांना इथं चंद्रपुरातच आम्ही मुक्कामी ठेवणार आहोत. आणि या सगळ्या म्हणजे आमचा जेवणाचा कार्यक्रम, त्यांना एक औपचारिक थोडंसं मार्गदर्शन त्याच्या आधी आम्ही करणार आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यांना 6चा वेळ दिला आहे. सगळे काउंटिंग एजंट या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या सूचना आहेत त्या बऱ्यापैकी आधीच आम्ही दिलेल्या आहे आणि सगळ्यांना एक ट्रेनिंग पण झालं आहे. तरी पण एक औपचारिकता म्हणून आता हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. ताई, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात काँग्रेसला मोठा फायदा होताना सगळ्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. काय सांगाल तुम्ही, विजयाबद्दल किती आश्वस्त आहात? काँग्रेसचं कसं एक लाट येताना पुन्हा दिसतंय? नाही, आपण बघितलं असेल की मागील 10 वर्षापासून भाजपाचं सरकार या देशात आहे आणि नक्कीच उद्याचा निकाल हा ऐतिहासिक आणि देशाला एक प्रकारचं कलाटणी देणारा असा निकाल असणारा आहे. आणि मला देखील या लोकसभेचे उमेदवार म्हणून मी देखील उद्याच्या विजयाबद्दल आश्वस्त आहे. नक्कीच लोकांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं मी नक्की या ठिकाणी करेल आणि मला 100% विश्वास आहे की ज्या पद्धतीनं सगळ्या मतदारांमध्ये, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्हाला दिसला, तर कुठंतरी भाजपाच्या विरोधात सगळी जनता एका बाजूने होती आणि नक्कीच उद्याचा विजय हा जनतेचा आणि देशाला कलाटणी देणारा विजय असणार आहे. धन्यवाद. तर या होत्या प्रतिभा धानोरकर, ज्यांचं म्हणणं होतं की उद्याचा दिवस जो आहे तो ऐतिहासिक असेल आणि एक कलाटणी देणारा इतिहास असेल आणि काँग्रेसच्या बाजूने नक्कीच एक चांगला निकाल देखील येईल. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.